गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. चला सकाळ सकाळचं बघा वातावरण, ऊन पडत आहे सकाळ सकाळ आणि परत पाऊस येतो. काल तसंच केलेलं आहे, कडक ऊन पडलं आणि नंतर पाऊस यायला लागला. तसंच आज पण चाललंय का काय काय माहित नाही. का ग बाहेर हिंडती तू? ही जिथं इतकी नाटकं झालेत ना, सगळं खायचं बंदच केलंय, नुसतं दूध प्यायसाठी ही करते या. चल चल घरात या, कुत्री आहेत बाहेर. किती हिंडावती का नाहीस तिला बाहेर अजिबात. चहा मस्त झालेला आहे आता. चहा शिजला म्हणला, आता उखाळला. चहा प्यायचा सकाळी सकाळी एकदा चहा प्यायलेली, त्याच्यावर चहा नाही. बाहेरचं काम सगळं आवरत आणलंय. शिजला आणि इथं चालली शिमला मिरची करायची मस्त त्याची. लसूण जळल्यागत वाटतोय का त्या शिमला मिरची केलेली आहे. अजून चपात्या करायच्यात. आज काय पोरांना सुट्टी, रविवार असल्यामुळं एकदम दमाने चाललंय. बापू दूध घालायला गेलं, दूध घालून आलं ना, कुठं गेलं काय माहिती. बापू काय घरी नाही, लाईट गेली की गावात. जाळ जमत नाही त्याला, बारीक ह्याच्यावर शिजवावं लागतं ना शिमला मिरची भरून. बाहेरच जाळ काढला सगळा. खाली बसतो आता एकदा चहा प्यायला मस्तपैकी. स्टीलचा कप असल्यामुळं चहा पोळतोय. तो दुसऱ्या कपात त्यांना चहा दिलता ना, आणि लय बारक्या कपात आत्याला चहा द्यायचा म्हणजे उगच, म्हणून थोडा जाईल हाय करायचं. आत्याला चहा जायचा जास्त, आणि थोडा दिल्यावर थोडाच दिला. मला दुसरा कप कुठे गेला, त्याच्यापेक्षा मग आपलं स्टीलचा कप मोठा आहे, एकदा भरून दिला म्हणजे मी. आणि त्यात आज एकादश आहे ना, एकादश असल्यामुळं चहा प्यायला पाहिजे सकाळ चहा. मग आता तुम्ही म्हणला चहा नाही सकाळ जण, म्हणलं चला आता एकदा चहा करावं मस्तपैकी नुसत्या दुधाचा आणि प्यावं. त्यांच्या बरं मी पिती, मला भूक लागली. बघितलं का, मला पाचते पण पिती. मग काय भूक लागल्यावर काय करायचं आता, अशा जुना असावं त्याच्या पाजणार नाही करायचं. हा मग काय आताच काय नाही बरं का, तिचा आणती बाजार मरणाचा. काय मला बंदीच नाही कशाची, खा पी किती बी नाच तू. आता चहाची सवय म्हणल्यावर चहा प्यायलाच पहिला पाहिजे ना. बघा ज्यांना नाही आवडत त्यांना नाही आवडत, पण आता आम्हाला आवडतोय काय करायचं. तेलाचा डबा आणून मांडते, किती बी आता तेल वाटा, किती बी भाजी करा, तसं काय नाही बरं का आमचं. जी लागतंय ते आणलंच पाहिजे, जी लागतंय ती नाही आणून मग दुसरं आणून काय फायदा आहे. मला तेल लागतं वाईट जास्त, शेंगदाणा लागत्या भाजीला असं. म्हणजे त्यांना महागायच्या वस्तू लागत्या, स्वस्ताच्या तेल आणि शेंगदाणा महागायचं म्हणून तीच लागत्यात. न्यानो ती कपडे धुवून टाक. आणि बुकणी जास्त जागते ती, तर ती केवढ्याचा पुडा आणते, 500 रुपयाचा पुडा आणते महिन्याला. आमच्या दुसरी बुकणी चालत नाही, आम्हाला नुसता परिवार लागतो. कसली महागायची बुकणी, कोणची परिवार. दुसऱ्या किती चहा पावडर निघल्यात पण त्या नाहीत प्यायच्या, परिवार आणायचा. दुसरी नाही आणत, मी सांगन तशी ऐकते बरं का. हो तशी लय चांगली, लय भारी भारी चहा पावडर आहेत विलायचीची, ह्याची पण आमच्यात नाही चालत, आम्हाला तीच लागते. ही परिवार म्हणजे परिवार आहे. पित्ता लावायचं थोडं बरं पडतं, कारण की मला काय माहित नाही बरं का, त्याचं काय गणित आहे नेमकं. पित्त लय होत नाही, जळजळ करीत नाही. मला दुसरा चहा पिलं का नाही जळजळ करतं. त्याला जाळ फुक करावं, त्याला धूर लागायचा. मिरची माझी जळून जाईल, त्याला धूर काट वास लागेल की नाही लागत. खिचडी बी जाय टाकायला पाहिजे होती ना. खिचडी नको बाय, आणि मग आणलंय तो फरायचं दाखव की. नाहीतर मग ती तेवढूस जमन का, तेवढूस चालेल का. भाजल्यात का शिजवायचं, हा हा मीठ टाकून. आम्ही मग उकाळतो शेंगदाणा, मीठ टाकायचं मस्त पैकी, मला छान लागतं तीच. आणि तिने तसं उपासा तरी एवढे आणल्यात, कवा बा पोरं खात्यात, कवा बा किलोभर आणल्या. ते आणलं तरी बघितलं का. अहो ती किलोचा पुडा असता, अर्धा किलोचा नव्हता. मग किलो, अर्धा किलो खजूर, 1 किलो रेवड्या घरात तर तळायचं मरणाचं आहे. मग ती काय होतं आता, बटाटी मरणाची काय खावं ती खावा ना. मग काय नाही, आपलं शेंगदाणा शिजवायचं मिठात सगळं आहे, पण खवाटा नाही असं झालंय आमच्यात. मोक्याचं ती
आणि आमच्या अन्नाला तर नुसतं भाकरी कालवून लागते, त्याला तर काय असलं जमत नाही. किती असलं तर ते बघत पण नाही, पुरी तरी खातात. असली का टाळले ती आता गोड म्हणजे कुणीच खात या नाही. मॅडम, आमच्या मॅडमच खाल्ल्या तर खात्यात. पिठात डबा ते लय भूक लागली. रात्री लवकर जेवलेली का? रात्री पोटभर जेवली होती होय सप्त्याला. चपाती करायची भाकरी होय ना, अय, भाकरी डबा येते, चपात्याच पीठ दे. इकडचा डबा येतो, कणिक मळायची या. नाही मळली, बाहेरचं काम आवरलं. काल काय करते, मैदा कपडे धुतले, पाऊस जी चालू झाला ती 5 वाजता बंदच म्हणाय. जिम 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 चालू. जीनच्या पॅन्टीने धुतलेल्या आधीच सगळी कपडे पसरून घातले. देवपूजा ही सगळं झालं. देवाचं घर धुवून घेतलं मस्त मग काय तर. एकादशी देवांना सगळ्या आंघोळ्या घातल्या मस्त. त्याच्यावर इतके वेळ झाले लेक्चर चाललंय त्या शाबूवर, आणि तू त्या शाबूवरच आली का? शाबू सोडून बोल बाबा. मला शाबू तो का शाबू शाबूची तर मोठी भरली टोक 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 तिथं दाखव. अगं ज्ञानू, तू काय कर माहितीये का, ती थोडस तळ लगेच तळते होय. तळ नाही तर तवर काकडी खा. मला शेंगदाणे बारीक हे करायचं दिवस लगेच शिदा घालायच्यात का? गुरं बघून येऊ. तुझ्याने कवा का गुरं ही बघून येते आधी, थोडस बदलून बांधते. आणि त्याच्यावर लय टाकते ती बरं का शेंगदाणे मऊ शिजलं का नाही ज्ञानू बापूला तर लयच आवडते. बापूल नकोय खाय का आता तुम्ही पण. आणि बापूला बी आमच्या आता काय झालं शिकले तर चाना चुना खायला कालभर भाकरीच खाय. बापूचं बी लय चाललंय पोरांच्या वरलं. असून द्यावं. शिरकं लागतं बापूला. बापू रानात गेले, व्हिडिओ बघितल्या भलत्या शेवा टाकत्या. दुधावली साय मस्तपैकी तापलेलं असलं तर दुसरं नाही तसलं जमत येडवाकडे तापलेलं. चला, शेंग मिरची तर झाली. आता बाहेरचं काम झालंय सगळं. ज्ञानेश्वरी, तिथं थोडस तुला खायचं असलं तर मी येते. गुरं ही बघून झाली, भाजी झाली. आता कणिक मळायची तर चपात्या भाजू लागा येते. भांडी काय एकदाच घासणार आहे सगळी आता. आणि काल मस्त पैकी बरं का काय सगळी फिरून आला ना घर. फिरून आली मस्त पैकी सगळं चौकट पारोडीला गेलता का? हा पारोडीला नाही अगं गिरी पावसामुळं. झाला पाऊसच बंद पाऊस रात्री काल 5 वाजता होता. पेट्रोल टाकलं होतं त्यांनी पारवडीला. आपण म्हणलं यावं गाडी घेऊन पण पाऊसच येईल जाऊ आपण दोघी. बरं सुंदर मावशी डोळ्याचं ऑपरेशन केलंय ना. हा कुठल्या एका का दोन्ही पण? जर एकाच केलं असं आजीनाथकडे जायचंय भेटायला पण मला कुणी सुद्धा नाही. हा आता तिथं नाही जाऊन दे, त्यांनाच घरी आणायचंय 2-4 दिवसांनी. त्यांना विचारा की मग भिगवणला आल्यावर जायचं तर असं बाय सगळ्यांना. आता तिथं जोर आलाय का नाही तुला? होती का चालू बटन? पप्पांनी बटन स्टार्ट करून आणले नाही तर काय नाटक लावलं तू? सगळे शिकलंय आता, हीच राहिले शिकायचं. कसं आता ही पण शिकली म्हणजे काय करायचं? लय अवघड खेळ दामाने नाद नाही करायचा. हा, गोल चक्कर आण बरं. आणते का बघू गोल चक्कर. अण्णाला पण शिकवलंय, तिला शिकवलंय, अनुला शिकवली स्कूटी. अजून मी नाही जमत, तिथं पाय पोचत शिकली बाबा. असू द्या तर बाय सगळ्यांना. म्हणतात ना मुलगी शिकली प्रगती झाली. माझं तर बिनकाळजी झालं आपलं.